मी गोविंद शेळके. अ, आमचे मित्र प्राध्यापक पंडित तुपे एक नवीन प्रयोग तर सर्वांसाठीच म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी घेऊन येत आहेत. आणि तो म्हणजे करिअर तंत्र नावाचं एक यूट्यूब चॅनल. ज्या यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षण असेल, नोकरी असेल, कृषी असेल, या प्रत्येक विभागाची माहिती आपल्याला मिळणार आहे. खरं तर असं म्हणतात की यापूर्वी ज्यावेळी आपल्याला कुठला प्रश्न पडायचा त्यावेळेस आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक पुस्तकं चाळावं लागायचे, अनेकांना विचारावं लागायचं. आता मात्र एक गुरु, एक असा गुरु तुमच्या हातात आहे, खिशात आहे, की ज्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं. आणि तो गुरु कदाचित आपण ज्याला गुगल असं म्हणतो. जगामधला कुठलाही प्रश्न असो, ज्या प्रश्नाचं उत्तर फक्त एका माणसाकडे आहे, एका व्यक्तीकडे असेल, एका संस्थेकडे असेल, तर त्याचं नाव कदाचित गुगल आहे. गुगल असेल, यूट्यूब असेल, ही सगळी जी काही उपकरणं आहेत ही वापरत असताना आता ही इतके परिचयाची झालीत आम्हाला, की मला वाटतं सकाळी उठल्यानंतर ब्रश कसा करावा याच्यापासून अगदी झोपेपर्यंत कुठल्या बाजूला झोपलं पाहिजे, आपले पाय पूर्वेकडे असले पाहिजेत, डोकं पश्चिमेकडे असलं पाहिजे की उत्तरेकडे असलं पाहिजे, हे सुद्धा प्रश्न आपण हल्ली या यूट्यूब आणि गुगलला विचारतो. यूट्यूबच्या बाबतीत तर एक गोष्ट यासाठी महत्त्वाची आहे की घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणीला एखादी भाजी करायचं माहीत नसेल, कशी करायची माहीत नसेल, त्यावेळी स्वाभाविक आहे आपण यूट्यूबवर जातो आणि सर्च करायला लागतो की ही भाजी कशी करायची. आणि त्या भाजीचे शेकडो व्हिडिओ आपल्याला खाली आलेले असतात. खरं तर हे सगळं विनामूल्य आहे. आणि हे करत असताना लोकांचा चॉईस काय हे आमचे मित्र पंडित तुपे यांनी शोधलं. आणि म्हणून नोकरीच्या शोधामध्ये आजचा तरुण आहे, बेरोजगार आहे, त्याला ते शोधण्यासाठी जर एखादं कुठलं प्लॅटफॉर्म हवं असेल तर कदाचित करिअर तंत्रच्या माध्यमातून त्याचा ते प्लॅटफॉर्म मिळणार आहे. नोकरी बरोबर शिक्षण असेल, कृषी विभागामध्ये आज आपण बघतोय की एवढी मोठी क्रांती झाली आहे, रिव्हॉल्युशन झालंय की बांधावर उभा टाकलेल्या एका शेतकऱ्याला जर प्रश्न पडला की अमुक एखादा रोग माझ्या शेतातल्या उभ्या पिकावर पडलाय, तर त्यासाठी कुठलं औषध घेतलं पाहिजे, तो रोग कुठल्या प्रकारचा आहे, तो कशामुळे होतो, हे शोधण्याचं काम आजचे आमचे डिजिटल फार्मर, नव्या युगातले शेतकरी करतायत. त्यासाठी कृषीचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळं कृषी असेल, नोकरी असेल, याबरोबर जगाचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल. स्वाभाविक आहे, आज जरी माध्यमं वेगवेगळी झाली असली तरी लोकांचा चॉईस बदलला आहे आणि त्या चॉईसनुसार माध्यमं पुढे येत आहेत. म्हणजे लोक काय ऐकायचंय, लोकांना कसं ऐकायचंय, काय पाहायचंय, यावरती त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी ठरतायत. आणि त्यामुळं पंडित तुपे हे जे नवीन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन येत आहेत, करिअर तंत्र, मला वाटतं ते आपल्या सगळ्यासाठी अगदी उपयोगी ठरणार आहे. धन्यवाद.